नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. विधी साक्षरता या चॅनलमध्ये आपण यापूर्वी माहिती अधिकार कायद्यामधील निरनिराळ्या विषयावर 13 व्हिडिओज प्रसिद्ध केले आहेत. या चॅनेलवरील RTI ॲक्ट ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला या कायद्याचा इतिहास, उद्देश, या कायद्यातील संकल्पना, या कायद्यात करायचं प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर, शिवाय माहिती अधिकारी कसे पदनिर्देशित केले जातात, अर्ज कसा केला जातो, अर्ज कसा प्रोसेस केला जातो, नाकारल्याची माहिती कोणती असते, थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन काय असते, याशिवाय माहिती आयोग, त्यांचे अधिकार, कर्तव्य, अपील, पहिलं अपील, दुसरं अपील आणि संकीर्ण तरतुदी, शिवाय माहिती अधिकाराला 50 वर्ष झाले त्या संदर्भातील माहिती, वैयक्तिक माहिती द्यावी किंवा नाही, CCTVचं फुटेज द्यावं किंवा नाही, असे आपण यापूर्वी 13 भाग पाहिलेले आहेत. आज एका नव्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. अनेक वेळा अर्जदार माहिती मागत असताना अर्जामध्ये मागे किंवा पुढे कुठेतरी प्रश्नार्थ कसं लिहितात आणि प्रश्नचिन्ह करतात, आणि अशी माहिती मागितल्यानंतर जनमाहिती अधिकारी गोंधळून जातात आणि बऱ्याच वेळा ते असे उत्तर देतात की माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 2(फ) मध्ये जी माहितीची व्याख्या आहे त्या माहितीच्या व्याख्येमध्ये प्रश्नांना उत्तरं देण्याचा समावेश होत नाही आणि म्हणून ती माहिती नाकारतात, असं बरेच अर्जदारही सांगतात. आणि या बाबतीत जनमाहिती अधिकारी आणि सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काहीसं गोंधळाचं वातावरण आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या प्रश्नाची पडताळणी करण्यासाठी नाकारणं हे समर्थनीय आहे का, प्रश्नार्थक फक्त प्रश्न दिसला म्हणून माहिती नाकारायची हे समर्थनीय आहे का, त्याची कायदेशीर बाजू काय आहे, या बाबतीतली शासनाचे आदेश काय आहेत, न्यायालयाचे निर्णय काय आहेत, या गोष्टी आज आपण समजावून घेणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं देण्यापूर्वी आपल्याला या कायद्याचे उद्देश काय आहेत ते पाहायला लागेल. शिवाय या कायद्यातली माहितीची व्याख्या काय आहे. कायद्यातील माहितीची व्याख्या अत्यंत सोपी आहे. ती म्हणजे इन्फॉर्मेशन मीन्स एनी मटेरियल इन एनी फॉर्म, किंवा मराठीतून माहिती म्हणजे कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य. म्हणजे मग ते अभिलेख असतील, दस्तऐवज असतील, ज्ञापनं असतील, ईमेल असेल, अभिप्राय असतील, सूचना असतील, प्रसिद्धीपत्रकं असतील, आदेश, रोजवह्या, नोंदवह्या, संविदा, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने, मॉडेल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामुग्री, अभिलेख, दस्तऐवज इत्यादी इत्यादी. शिवाय त्यावेळी जे कायदे अस्तित्वात आहेत त्या कायद्यानुसार खाजगी संस्थांची किंवा सार्वजनिक, ज्याला NGOज म्हणतो, अशांची जी माहिती, खाजगी व्यक्तींची जी माहिती सार्वजनिक प्राधिकरणाकडं येते किंवा त्यांना घेता येते, त्यांच्या नियंत्रणात असते, अशी सर्व माहिती म्हणजे माहिती, अशी व्याख्या या कायद्यात केलेली आहे. इथे जरी प्रश्न आणि उत्तर असं काही लिहिलं नसलं तरी आता याच्यासाठी आपल्याला या कायद्यातले उद्देशातला पहिला पॅरा आपण वाचूया. ज्या अर्थी भारताच्या संविधानाद्वारे लोकशाही गणराज्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ज्या अर्थी लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक समूह आणि माहितीची पारदर्शकता या बाबी तिच्या कार्यशीलतेच्या दृष्टीने, तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या व राज्यशासने व त्यांच्या यंत्रणा यांना प्रजेला जाब देण्यास उत्तरदायी ठरविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत. म्हणजे या कायद्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे टू प्रमोट ट्रान्सपरन्सी, टू प्रमोट अकाउंटॅबिलिटी, टू कंटेन करप्शन आणि टू बिल्ड इन्फॉर्म्ड सिटिझनरी, ज्याला माहितगार नागरिक म्हणतात. आणि यासाठी एक व्यवहार्य यंत्रणा तयार करणं, ज्याला आपण जनमाहिती अधिकाऱ्यापासून तर माहिती आयुक्तापर्यंत जी यंत्रणा आता तयार झाली, या सर्वांना मिळून आपण माहिती अधिकार म्हणतो. आणि त्यासाठीच्या चौकटीमध्ये किंवा उद्देशामध्ये राज्य शासन आणि त्यांच्या यंत्रणा यांना प्रजेला जाब देण्यास उत्तरदायी, म्हणजे जेव्हा उत्तर आपण कधी देतो प्रश्न विचारल्यानंतर, तेव्हा कायद्याच्या उद्देशामध्ये नेमकं काय आहे, कायद्याच्या उद्देशामध्ये अकाउंटॅबिलिटी आहे किंवा उत्तरदायी असण्याचा उल्लेख आहे, याचा अर्थ प्रश्न विचारला जाईल आणि प्रजेने प्रश्न विचारल्यास शासन आणि शासनाच्या यंत्रणा, मग ज्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण आणि त्यांचे जनमाहिती अधिकारी, अपिली अधिकारी येतात, त्यांना जाब देणं बंधनकारक राहील, असं हा कायदा म्हणतो. आता आपण कायद्याची कायदेशीर परिस्थिती किंवा तरतुदी पाहिल्यात. आपण व्याख्या पाहिली
आणि आपण उद्देश पाहिला आणि उद्देशामध्ये असं दिसतंय की प्रजा जाब विचारू शकेल, प्रजा प्रश्न विचारू शकेल आणि त्याची उत्तरं की त्याचे उत्तरदायित्व, त्याचा जाब देण्याचं बंधन यंत्रणेवरती राहील. मग कोणते प्रश्न विचारायचे आहेत? याच्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टच्या खाली क्वेश्चन व्हाय या संदर्भात बरीच चर्चा झाली. मुंबई हायकोर्टाचं जे गोवा खंडपीठ आहे त्या खंडपीठामध्ये डॉक्टर सेल्सा पिंटो एक्स जॉईंट सेक्रेटरी होत्या वर्सेस स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन गोवा यांच्यामध्ये एक रिट पिटिशन चाललं गेलं. त्याचा निर्णय 3 एप्रिल 2008ला लागला. ते सर्वत्र त्याची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी हायकोर्टानं असे प्रश्न कसे विचारता येतात आणि कसे नाही याच्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत, त्याच्या बाबतीतलं इंटरप्रिटेशन देखील केलेलं आहे. आत्ताच आपण जी डिफिनिशन पाहिली RTIची, त्या डिफिनिशनमध्ये जे लिहिलेलं आहे ते म्हणतात डिफिनिशन कॅन नॉट इन्क्लूड विदिन इट्स फोल्ड, म्हणजे ह्या व्याख्येमध्ये कशाचा समावेश होत नाही, आन्सर्स टू क्वेश्चन व्हाय विच वुड बी द सेम थिंग ॲज आस्किंग द रिझन्स फॉर जस्टिफिकेशन फॉर ए पर्टिक्युलर थिंग. म्हणजे त्यांना असं म्हणायचं, हायकोर्ट असं म्हणतं की ते प्रश्न विचारू शकता पण तुम्ही हे का झालं नाही, असं का होत नाही, असे जे काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण, ज्याच्यामध्ये जस्टिफिकेशन मागितलं जातं, असे प्रश्न विचारता येणार नाहीत किंवा तसे प्रश्न त्या फोल्डमध्ये बसत नाहीत. द पब्लिक अथॉरिटीज कॅनॉट एक्सपेक्ट, म्हणजे PIO किंवा त्यांचे जे काही सार्वजनिक प्राधिकरण असाल, दे कॅनॉट एक्सपेक्ट टू कम्युनिकेट टू द सिटिझन्स रिझन व्हाय. म्हणून त्यांना प्रत्येक वेळी प्रत्येक कृतीमागचं जे रिझन आहे ते तुम्ही विचारून, म्हणजे कृती जाणून घेण्याचा अधिकार नागरिकाला आहे आणि ती कृती ज्या कागदांवरती लिहिलेली असेल, मग ते मत असेल, ॲडव्हाइस असेल, ईमेल असेल, प्रेस रिलीज असेल, जितक्या बाबींचा उल्लेख आपल्याला व्याख्येमध्ये दिसतो असे सर्व कागदपत्र माहितीच्या स्वरूपात घेता येतील. आपण मटेरियल असं एनी मटेरियल इन एनी फॉर्म असं आपण पाहिलं होतं, तसं मटेरियल घेता येईल आणि त्याच्यातली उत्तरं त्यांना शोधता येतील. पण तुम्ही असं का केलं नाही, हे का होत नाही, हे ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला त्याच्या आधारावरून इंटरप्रिट कराव्या लागतील. म्हणून ते म्हणतात पब्लिक अथॉरिटीज कॅनॉट एक्सपेक्ट टू कम्युनिकेट to the citizens the reason why a certain thing was done or not done in the sense of a justification when the citizen makes a requisition about information. म्हणजे सिटीजन जेव्हा रिक्विजिशन करतो किंवा RTIचं ॲप्लिकेशन करतो तो माहिती मागण्यासाठी होतो. माहिती ही मटेरियल फॉर्ममध्ये असते आणि मटेरियल फॉर्म हे नेहमी एक तर कागदपत्रांच्या स्वरूपात असतील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील किंवा मटेरियलच्या स्वरूपात असतील, ते आपल्याला घेता येतील. पण तुम्ही फक्त एक प्रश्न आणि त्याच्यासाठीचं जस्टिफिकेशन याला माहिती म्हणता येणार नाही, असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. जस्टिफिकेशन्स आर, ते पुढं असं जो म्हणतं हायकोर्ट, जस्टिफिकेशन्स आर मॅटर विदिन द डोमेन ऑफ ए अड्ज्युडिकेटिंग अथॉरिटीज. म्हणजे न्याय देताना जेव्हा आपण वादावरती निर्णय देतो त्या अथॉरिटीचं ते काम आहे अँड कॅनॉट प्रॉपरली बी क्लासिफाईड एज इन्फॉर्मेशन. आणि त्यांना इन्फॉर्मेशन म्हणता येणार नाही, फार तर त्यांचं जे जजमेंट आहे ते इन्फॉर्मेशन असेल. पण एकदा का जजमेंट दिलं की दॅट बिकम्स अ डिसिशन, आणि जजमेंट देणारा कॉन्स्टिट्युशनल अधिकारी असेल किंवा जज असेल, तो त्या जजमेंटच्या मार्फत बोलत असतो. म्हणून हे का लिहिलं नाही, ते का लिहिलं नाही, तुम्ही निर्णय असा का दिला नाही, असा जर का प्रश्न विचारला तर तो जस्टिफिकेशनचा किंवा तो कारणं आणि रिझन्स विचारणार आहे आणि असा प्रश्न माहिती अधिकारात बसत नाही. म्हणजे व्हाय, एखाद्या गोष्टीला व्हाय असा रिडिक्युलस किंवा हायपोथेटिकल जर विचारायचा प्रयत्न केला तर ते RTIमध्ये येणार नाही. मात्र प्रश्न केवळ क्वेश्चन मार्क लिहिला आणि एकूण मागितलेल्या माहितीचा रोख प्रश्न विचारण्याचा असेल म्हणून माहिती नाकारता येणार नाही. कारण प्रश्न किंवा अकाउंटॅबिलिटी, टेकिंग अकाउंट हा या कायद्याचा आत्मा आहे. आणि म्हणून जे रिझन किंवा जस्टिफिकेशन किंवा स्पष्टीकरण किंवा हायपोथेटिकली रिडिक्युलस काही क्वेश्चन्स असे असतील, असे प्रश्न माहितीच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत, असा याचा अर्थ आहे. आपण जे जजमेंट आता पाहिलं त्या जजमेंटचा अर्थ असा होतो, क्वेश्चन्स विचारता येतात, हो क्वेश्चन्स विचारता येतात, पण तुम्ही व्हाय असा अर्थाने जर का जस्टिफिकेशन, रिझनिंग अशा पद्धतीने विचारणार असाल तर ते मात्र माहिती अधिकारात बसणार नाही, असं मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाचं म्हणणं आहे. म्हणून पब्लिक अथॉरिटीज बी केअरफुल. सिटीजन कॅनॉट आस्क व्हाय, सिटीजन कॅनॉट आस्क व्हाय जस्टिफिकेशन मागणारं व्हाय असा प्रश्न विचारणार नाहीत, बट सिटीजन कॅन आस्क क्वेश्चन्स मीन्स अकाउंटॅबिलिटी.
आणि अकाउंटेबिलिटी हा या कायद्याचा आत्मा आहे. उत्तरदायित्व, जबाबदेहिता हा या कायद्याचा आत्मा आहे. याच्या संदर्भात सुरुवातीला 1 जून 2009ला डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटने एक नोटिफिकेशन काढलं आणि हा जो आपण आता मागच्या स्लाईडमध्ये जो पॅरा पाहिला की डिफिनिशन कोर्टाने जो अर्थ लावलेला आहे तो पॅरा कळवला आणि क्वेश्चन लाईक व्हाय असे आले तर त्याला उत्तर देऊ नका असं म्हटलं. लाईक हा शब्द त्यांनी स्वतःचा ॲड केला. गोवा खंडपीठाच्या निर्णयामध्ये लाईक असा शब्द नव्हता आणि त्यामुळं बहुतेक जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती नाकारायला सुरुवात केली. प्रश्न दिसला की प्रश्नार्थक माहिती देण्याचं प्रयोजन नाही असं म्हणून अनेक माहिती अधिकाराचे अर्ज देशभर नाकारायला सुरुवात झाली आणि मग जे RTIचे अभ्यासक होते, RTIचे जे ॲक्टिव्हिस्ट होते यांनी DOPTला ही बाब निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी तुम्ही स्वतः ॲड केलेला जो शब्द लाईक आहे तो काढा आणि मग परत 20 मे 2011ला आणखी एक ऑफिस मेमोरंडम DOPTने काढलं आणि त्या DOPTने लाईक हा शब्द डिलीट केला आणि जसं ऑब्झर्वेशन मुंबई हायकोर्टाच्या गोवा बेंचचं जे आहे ते तसंच्या तसं पुन्हा उद्धृत केलं आणि सर्वांना सांगितलं की अशा पद्धतीने प्रश्न विचारले तर हरकत नाही. प्रश्नांची उत्तरात जे कागदपत्र असतील ते द्यावेत किंवा संक्षिप्तपणे प्रश्नाचं उत्तर असेल तर ते उपलब्ध असेल तर ते तसंच्या तसं कळवावं. पण व्हाय असं जर प्रश्न आला किंवा जस्टिफिकेशन, रिझन किंवा क्वासी ज्युडिशियल ऑर्डरला केलेलं चॅलेंज असं काही जर असेल किंवा रिडिक्युलस किंवा हायपोथेटिकल प्रश्न असतील तर ते RTIच्या माहिती या संकल्पनेमध्ये किंवा या व्याख्येमध्ये बसत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. आणखी एक जजमेंट आहे, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. खानापुरम गधियान व्हर्सेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अँड अदर्स असं हे जजमेंट आहे. 4 जानेवारी 2010ला याचा निर्णय लागला. आपण यापूर्वी चर्चा केली तसाच तो आहे. RTI ॲक्ट कॅनॉट क्वेश्चन ज्युडिशियल ऑर्डर म्हणजे ज्युडिशियल ऑफिसर्स कोर्ट किंवा क्वासी ज्युडी असेल जे कोणी म्हणतात, याचे चीफ जस्टिस असं म्हणतात, RTI कॅनॉट बी यूज्ड अगेन्स्ट अ जज टू एक्सप्लेन ए जजमेंट. तुम्ही असं जजमेंट का लिहिलं असं जर तुम्ही एक अर्ज करून विचारलं तर त्याचं उत्तर नाही असं असेल. हो, तुम्हाला माहिती पाहिजे ना, जजमेंटची कॉपी घ्या, ती पूर्ण वाचा आणि जर जजमेंट मान्य नसेल तर त्याच्यासाठीची कार्यपद्धती की त्याला अपील करता येतं, त्याच्या वरच्या कोर्टात अपील करता येतं, हायकोर्टात करता येतं, सुप्रीम कोर्टात करता येतं. म्हणजे जर त्याला कारणच विचारायची असतील तर तुम्ही ते अपिलामध्ये विचारावेत. पण RTIचा स्कोप जो आहे तो मर्यादित आहे. तो सार्वजनिक प्राधिकरणाकडं किंवा त्यांच्या नियंत्रणामध्ये असलेली जी उपलब्ध माहिती आहे ती माहिती पुरवण्यापुरता किंवा त्या माहितीला ॲक्सेस देण्यापुरता हा कायदा मर्यादित असल्यामुळे तुम्ही जजमेंटला चॅलेंज मात्र RTIच्या ॲप्लिकेशननं करू शकत नाही. अ जज स्पीक्स थ्रू हिज जजमेंट्स. कुठलाही जज किंवा कुठलाही निर्णय देणारा अधिकारी त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या किंवा जजमेंटच्या मार्फत बोलत असतो इन ए पर्टिक्युलर मॅनर ॲज द जज हॅज गिव्हन हिज व्ह्यू इन जजमेंट. त्यांनी अत्यंत स्पीकिंग पद्धतीने स्वतःचे व्ह्यूज मांडलेले असतात. ही कॅनॉट गिव्ह एनी अदर रिझन अदर दॅन जजमेंट. तेव्हा त्याच्याशिवाय वेगळी माहिती जर RTI ॲप्लिकंटनी मागितली ती देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आपण एक गोवा खंडपीठाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय पाहिला की ज्याच्यामध्ये व्हाय असा शब्द कोणी वापरत असेल किंवा रिझनिंग कोणी मागत असेल, जस्टिफिकेशन कोणी मागत असेल, रिडिक्युलस किंवा हायपोथेटिकल प्रश्न मागत असेल ते बसणार नाही. आणि ज्युडिशियल ॲक्ट जी जजमेंट ही माहिती आहे पण ते का दिलं, असं का दिलं नाही, हे का नाही केलं, ते का नाही केलं, असे जर काही प्रश्न असतील तर अशाची उत्तरं मात्र माहितीच्या व्याख्येच्या कक्षेमध्ये येत नाहीत असं सुप्रीम कोर्टानं देखील स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा सिटिझन कॅन आस्क क्वेश्चन्स. आपला प्रश्नाचं उत्तर काय आहे, माहिती अधिकारात प्रश्न विचारता येतील की नाही आणि विचारलेच प्रश्न तर माहिती देता येईल की नाही. उत्तर हो आहे. फक्त कोणत्या प्रश्नांचं उत्तर देता येणार नाही, व्हाय किंवा रिडिक्युलस प्रश्न किंवा हायपोथेटिकल प्रश्न किंवा रिझनिंग आणि जस्टिफिकेशन मागणारा प्रश्न. मात्र कोणताही प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाच्या संदर्भात जी असणारी माहिती आहे ज्या कागदपत्रात असेल, मग ती नोटिंग असेल ऑफिसचं, ते पत्र असेल, ते अहवाल असेल, एखादी मेल असेल, एखादं प्रेस रिलीज असेल, रेकॉर्डमधला एखादा कागद असेल, कुठल्याही ज्या कागदांवरती ती दिले ते कागद मोजावेत, त्याची किंमत काढावी, किंमत कळवावी, किंमत भरून घ्यावी. दारिद्र्य शिकलेले असेल तर त्यांना विनामूल्य द्यावं आणि प्रश्नाचं उत्तर म्हणजे ज्या कागदांमध्ये आहे ती कागद पुरवणं असा त्याचा अर्थ होऊ शकेल. RTI ॲक्ट डज नॉट एक्सपेक्ट द PIO टू प्रोव्हाइड आन्सर्स विच आर नॉट ऑन रेकॉर्ड.
कायदा असं म्हणतो की जे रेकॉर्डवर नाही ते पुरविण्याचं बंधन जनमाहिती अधिकारी किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणावर नाही. जेव्हा जजमेंट लिहितो त्या जजमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याशिवाय वेगळं स्पष्टीकरण त्या जजकडं कागदपत्रामध्ये कुठे उपलब्ध नसतं, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा का केलं नाही, एखादी पोस्ट का भरली नाही, एक गोव्याची जजमेंट आहे त्यात क्युरेटरची पोस्ट का भरली नाही याची माहिती कुठेच उपलब्ध नव्हती. म्हणजे फाईल कितीही चाळल्या सगळ्या कार्यालयाच्या, निर्णय झाला, कदाचित मीटिंग झाली नसेल, कदाचित त्यावेळेस शासनाचा निर्णय नसेल, कदाचित त्यावेळेस शासनाकडं पैसे नसतील किंवा शासनाला ती भरायची नसेल, कोणत्या तरी कारणाने झाला, पण त्याची माहिती कुठेच उपलब्ध नव्हती. मात्र ज्या कागदांवरती उपलब्ध असेल ते कागद पुरवणं म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण व्हाय याचं स्पष्टीकरण देत बसणं हे मात्र जनमाहिती अधिकाऱ्याचं किंवा सार्वजनिक प्राधिकरणाचं काम नाही, असं स्पष्टपणे निर्णय आपल्याला 2 जजमेंटमध्ये देतोय. इट डज नॉट मीन, याचा अर्थ असा नाही आहे merely because the queries are prefixed by why, what, when, whether, how. म्हणजे एखाद्या अर्जदाराने हे जे WH क्वेश्चन्स आहेत असे त्या अर्जामध्ये वापरले म्हणून ती माहिती नाकारता येईल का? मुळीच नाही. म्हणजे अर्जदाराने केवळ प्रश्न विचारला म्हणून माहिती नाकारता येणार नाही, पण तो विचारलेला प्रश्नाची माहिती उपलब्ध असतील ती कागद द्यावे लागतील. कुठेही कागदपत्रामध्ये ती माहिती उपलब्ध नसेल आणि अर्जदार काहीतरी स्पष्टीकरण मागत असेल, रिझनिंग मागत असेल, जस्टिफिकेशन मागत असेल तर मात्र ती माहिती या व्याख्येत बसणार नाही, असा याचा अर्थ आहे. बेस्ट पॉसिबल रिस्पॉन्स काय असू शकतो अशा प्रकरणामध्ये? टू गिव्ह पेपर्स विच कंटेन आन्सर्स ऑफ क्वेश्चन्स ऑफ द रिक्वेस्टर. जो माहिती मागतो त्याच्या प्रश्नांची जी उत्तरं ज्या कागदपत्रांमध्ये असतील, मग तो अहवाल असेल, पत्र असेल, रिपोर्ट असेल, जजमेंट असेल, ऑफिस फाईलची नोटिंग असेल, ईमेल असेल, व्हॉटेवर, ज्याच्यात त्याचं उत्तर लिहिलेलं आहे ती कागदपत्र तपासावीत, देण्यासारखी आहेत का पाहावीत आणि देऊन टाकावीत. पहा, लोकशाहीचं जे कामकाज आपल्या देशामध्ये चालतं, केंद्रामध्ये राज्यसभेत आणि लोकसभेत निवडून गेलेले प्रतिनिधी निरनिराळे प्रश्न देशाच्या व्यवस्थेला विचारतात, सरकारला विचारतात, अध्यक्षांच्या मार्फत ते सरकारला विचारत असतात. राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये असेच प्रश्न निवडून गेलेले जे लोकप्रतिनिधी असतात, आमदार, हे सभापतींच्या माध्यमातून, स्पीकरच्या माध्यमातून सरकारला विचारत असतात आणि सरकार प्रश्नांची उत्तरं देतं. लोकशाहीमध्ये प्रजेने प्रश्न विचारणं आणि त्यांच्यासाठी काम करणारी जी लोकसेवकांची यंत्रणा आहे त्यांनी उत्तरं देणं हा रूढ प्रघात आहे, नव्हे तो लोकशाहीचा आत्मा आहे. आणि प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर मिळत नाही. तेव्हा देयता निर्माण करण्यासाठी, अकाउंटेबिलिटी निर्माण करण्यासाठी प्रश्न विचारावेच लागतात. खरं तर लोकशाही देशामध्ये प्रश्नांपासून कुणालाही पलायन करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. नागरिक काही ना काही प्रश्न व्यवस्थेला विचारणार, शासनाला विचारणार, शासनाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. यालाच जाबदेयता म्हणतात. 2005 पर्यंत हे अस्तित्वात नव्हतं, पण आता हे मेकॅनिझम अस्तित्वात आलेलं आहे. तेव्हा प्रश्नांपासून पळण्यापेक्षा प्रश्नांची जी उत्तरं कागदावरती उपलब्ध आहेत ते कागदपत्र माहिती म्हणून पुरवली पाहिजेत, प्रजेला उत्तर दिलं पाहिजे, जाबदेयता पाळली पाहिजे आणि प्रश्न आणि उत्तर याचा मिळून संवाद होतो. माहिती अधिकाराचा कायदा हा शासनाने नागरिकांशी कसा संवाद करावा याचा हा कायदा आहे, नागरिकांनी शासनाशी कसा संवाद करावा याचा हा कायदा आहे. खरं तर संवादाने जग जिंकता येतं असं म्हणतात. संवाद चुकला तर जिंकलेलं सर्व आपण हरवून बसतो. तेव्हा लोकशाहीतला संवाद संपू नये म्हणून प्रश्न विचारले तर उत्तरं देण्यासाठी अजिबात जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा सार्वजनिक प्राधिकरणाने मागे पाहण्याची किंवा कन्फ्यूज होण्याची किंवा त्या बाबतीत गोंधळून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही असं मला या ठिकाणी वाटतं. तेव्हा माहिती अधिकारामध्ये प्रश्नार्थक माहिती पुरवावी किंवा नाही याचं उत्तर माहिती पुरवली पाहिजे. जी उपलब्ध कागदपत्रांची माहिती आहे ती पुरवली पाहिजे असंच आहे. इथे आपण थांबूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपण लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांनाही लाईक करायला सांगा, त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा आणखी एखाद्या नव्या विषयावर चर्चा करण्यासाठी पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.